नमस्कार, आपण पाहत आहात पीबीएन महाराष्ट्र न्यूज. दिनांक 27 जुलै 2026 रोजी सोमवारी पाचोरा तालुक्यातील 45 गावातील दिव्यांग बंधू भगिनींनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पाचोरा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. हे आंदोलन राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पिंपळगाव हरेश्वर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. संस्थेच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव आपल्या हक्कांसाठी एकत्र आले. सन 2017 पासून दिव्यांगांच्या विविध प्रश्नांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही तहसील प्रशासन व पंचायत समितीकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यापूर्वी 16 जानेवारी 2025 रोजीही याच मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही ठोस कार्यवाही न झाल्याने दिव्यांगांना वारंवार तहसील व पंचायत समिती कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. आंदोलनादरम्यान प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. ग्रामपंचायतीच्या 5% दिव्यांग निधीचा प्रभावी अंमलबजावणी, घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये 50% सवलत, दिव्यांगांना घरकुल व घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे, रेशन कार्ड, अंत्योदय योजनेत 30 दिवसाच्या आत समावेश करणे, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ 45 दिवसाच्या आत मंजूर करणे, दिव्यांगांसाठी किमान 5,000 रुपये मानसिक पेन्शन लागू करणे या प्रकारच्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावेळी तहसीलदार विजय बनसोडे यांनी संस्था अध्यक्ष विकास लोहार व प्रतिनिधींशी चर्चा करून मागण्यांवर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिले. तसेच पंचायत समिती प्रशासनानेही लेखी स्वरूपात सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपलं धरणे आंदोलन स्थगित केलं.